आपण नेहमी घराभर चष्मा शोधत असतो ना, आणि तो तर अगदी आपल्याच डोळ्यावर असतो. हो, एक्झॅक्टली. हे खूपदा होतं. म्हणजे आजच्या या सखोल चर्चेत आपण नेमकं हेच पाहणार आहोत. आजकाल आपण ज्या स्ट्रेस फ्री लाईफच्या आणि शांततेच्या शोधात बाहेर वेड्यासारखे धावत आहोत, ते नेमकं कुठे दडलंय? अगदी बरोबर. आपण बाहेर शोधतो, पण उत्तर वेगळीकडेच असतं. हो ना, आणि त्यासाठी आज आपण धम्मपद आणि गौतम बुद्धांच्या शिकवणींवर आधारलेल्या नोंदींचा आधार घेणार आहोत. म्हणजे आजकालच्या स्ट्रेस, अँक्झायटी आणि रागासारख्या ज्या ज्वलंत समस्या आहेत, त्यावर या प्राचीन वाचनातनं काय उत्तरं मिळतात, याचा आपण वेध घेणार आहोत. आणि हे खूप रंजक आहे बरं का. कारण बाहेरच्या जगात शांतता शोधणं हे खरोखर त्या डोळ्यावरचा चष्मा बाहेर शोधण्यासारखंच आहे. खरंय. म्हणजे हाच तो विरोधाभास आहे. बाहेरचं जग कितीही बदललं, आपण कितीही प्रगत झालो, तरी आतली ती जी अस्वस्थता आहे ती तशीच राहते ना. नक्कीच. हजारो वर्षांपूर्वी एका राजपुत्रालाही हाच प्रश्न पडला होता. या पूर्ण विश्लेषणाची सुरुवातच मुळी एका अत्यंत सुखी आणि राजेशाही जीवनातून होते. म्हणजे गौतम बुद्धांच्या जीवनातून. हो. त्यांच्याकडे भौतिक सुखांची कोणतीही कमतरता नव्हती. सगळं काही हाताशी होतं, पण तरीही ती आतली पोकळी काही भरून निघत नव्हती. या प्राचीन शोधाचा आजच्या या धावपळीच्या जगाशी जो संबंध आहे ना, तो खूपच भारी पद्धतीने ह्या स्रोतांमध्ये मांडला आहे. या प्रवासाची सुरुवात खरोखरच विचार करायला लावणारी आहे. म्हणजे आपल्या वाचनानुसार त्यांचा जन्म एका राजघराण्यात झाला. येस. सर्व सुखसुविधा होत्या. हो. कशाचीही कमतरता नव्हती, तरीही त्यांचं मन शांत नव्हतं. पण इथे माझ्या मनात एक अगदी व्यावहारिक प्रश्न येतो. कोणता? म्हणजे ज्या राजकुमाराने जन्मापासूनच सगळी भौतिक सुखं भोगली आहेत, सगळी ऐशाराम पाहिली आहे, त्याच्यासाठी ही सर्व सुखे सोडून द्या आणि आत वळा, हे सांगणं खूप सोपं वाटतं. बरोबर आहे. पण ज्या सामान्य माणसाने आयुष्यात ती सुखं पाहिलीच नाहीत, जो रोजच्या जगण्यासाठी नुसता संघर्ष करतोय, त्याला हे कसं पटणार? एक्झॅक्टली. म्हणजे त्याला तर वाटेल की आधी सर्व सुखं मिळू दे, मग बघू आपण आत वळण्याचं. हा खूपच कळीचा मुद्दा आहे. पण इथे थोडा बारकाईने विचार केला ना, तर एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते. काय? बुद्धांचा हा जो सत्याचा शोध होता, तो केवळ त्यांच्या राजेशाही पार्श्वभूमीवर किंवा सुखांचा कंटाळा आला म्हणून सुरू झालेला नव्हता. अच्छा, म्हणजे त्यामागे दुसरं कारण होतं. हो ना. त्यांनी राजवाडा सोडण्यामागचं कारण होतं मानवी जीवनातील काही अटळ सत्ये. जेव्हा त्यांनी पहिल्यांदा वृद्धत्व, आजारपण आणि मृत्यू पाहिला. तो त्यांच्यासाठी एक मोठा धक्का होता. अगदी बरोबर. कारण तोपर्यंत त्यांना या वास्तवापासून पूर्णपणे दूर ठेवलं गेलं होतं. हे दुःख केवळ गरिबांनाच येतं असं नाहीये. ते श्रीमंतांना आणि राजांनाही तितकंच लागू पडतं. संपत्ती किंवा सत्ता या मानवी मर्यादांना रोखू शकत नाही, हे त्यांनी त्यावेळी ओळखलं. म्हणजे तो शोध माझ्याकडे खूप काही आहे आणि आता मला काही नको असं नव्हता. नाही, मुळीच नाही. तो शोध माझ्याकडे जे काही आहे ते मला या अंतिम दुःखांपासून वाचवू शकत नाही असा होता. अगदी तसंच. आणि म्हणूनच त्यांनी जो मार्ग शोधला तो मानवी दुःखाच्या मूळ कारणावर उपाय शोधणारा मार्ग होता. बरोबर. खरा आनंद हा भौतिक वस्तूंमध्ये नसून तो आपल्या आंतरिक अवस्थेत आहे, हे ते सत्य होतं. आपण आजच्या काळातही पाहतो ना, खूप यश किंवा पैसा मिळूनही अनेकांना एक प्रकारची रिकामपणा जाणवते. हो, खूप लोकांच्या बाबतीत हे घडतं. कारण आपण कायम बाहेरच्या गोष्टीतून स्वतःला व्हॅलिडेट करण्याचा प्रयत्न करत असतो. हे खूपच अचूक विश्लेषण आहे. जर आनंद आपल्या आतच आहे आणि बाहेरच्या जगात तो मिळण्याची कोणतीही गॅरंटी नाही, तर तो मिळवण्याचा मार्ग कोणता? आणि इथेच आपण मुख्य मुद्द्यावर येतो. हो, इथूनच हा विषय बुद्धांच्या पहिल्या आणि सर्वात महत्त्वाच्या शिकवणीकडे वळतो. आणि ती शिकवण म्हणजे मन. या नोंदीमध्ये खूप स्पष्टपणे म्हटलंय की आपलं मनच आपलं जीवन बनवतं. होणी. आणि ही संकल्पना जितकी साधी वाटते ना, तितकीच ती सखोल आहे. म्हणजे कसं? नकारात्मक विचार हे दुःखाचे मुख्य कारण असतात, तर सकारात्मक विचार आनंद निर्माण करतात. हे फक्त एक सुविचार म्हणून सांगण्यापुरतं नाहीये. यामागे एक संपूर्ण मानसशास्त्र आहे. आपण जगाकडे कसे पाहतो हे पूर्णपणे आपल्या मनाच्या फिल्टरवर अवलंबून असतं. अगदी खरंय. म्हणजे बघ ना, एकाच ट्रॅफिक जॅममध्ये अडकलेल्या दोन व्यक्तींचा अनुभव पूर्णपणे वेगळा असू शकतो. हो, एक जण प्रचंड चिडचिड करतो आणि स्वतःचा स्ट्रेस वाढवतो. एक्झॅक्टली. आणि दुसरा जण शांतपणे गाणी ऐकत तो वेळ काढतो. परिस्थिती एकच आहे, पण मन वेगळं आहे. आणि या गोष्टीचा आजच्या काळाशी तर थेट संबंध आहे. सध्याच्या काळात आपण बघतो की ओव्हर थिंकिंगमुळे लोकांचा स्ट्रेस प्रचंड वाढतो. खूप जास्त. प्रत्येक छोट्या गोष्टीचा आपण एवढा वाहू करतो की मनात नकारात्मकतेचं जाळं विणलं जातं. यावर या स्रोतांमध्ये जो उपाय सांगितला आहे तो म्हणजे माइंड कंट्रोल
आणि माइंड अवेअरनेस. हो, हे 2 शब्द खूप महत्वाचे आहेत. हे वाचत असताना मला एक विचार आला. मन हे एखाद्या गाडीच्या स्टिअरिंग व्हीलसारखं वाटतं. अरे वा, छान उपमा आहे. हो ना. म्हणजे जर आपण गाडी चालवताना त्या स्टिअरिंगवरचं नियंत्रण सोडलं, म्हणजेच स्वतःला अमर्याद ओव्हरथिंकिंग करू दिलं, तर गाडीचा अपघात होणार हे नक्की आहे. 100%. त्यामुळे माइंड कंट्रोल म्हणजे आपले हात त्या स्टिअरिंगवर घट्ट आणि जाणीवपूर्वक ठेवणे. स्टिअरिंगची उपमा खूप चांगली आहे, पण ती एका अर्थाने पूर्ण नियंत्रणाची अपेक्षा निर्माण करते. म्हणजे तुला म्हणायचंय की पूर्ण नियंत्रण शक्य नाही. जर आपण याला थोडं आणखी व्यापक केलं ना, तर माइंड कंट्रोल हे स्टिअरिंगपेक्षा एखाद्या शिडाच्या जहाजासारखं जास्त आहे. अच्छा, शिडाचं जहाज. हो, कारण समुद्राच्या लाटांवर किंवा वाऱ्यावर आपलं काहीही नियंत्रण नसतं. जसं बाहेरच्या परिस्थितीवर आपलं नियंत्रण नसतं. बरोबर. पण आपण जहाजाचं शीड कसं वळवतो यावर आपण कुठे पोहोचणार हे ठरतं. इथे माइंड अवेअरनेसची भूमिका येते. हे जास्त पटण्यासारखं आहे, कारण विचारांना बळजबरीने दाबायला गेलं तर ते स्प्रिंगसारखे अधिक वेगाने उसळून वर येतात. हो, ते तर सगळ्यात धोकादायक आहे. त्यामुळे फक्त एक ऑब्झर्व्हर किंवा साक्षीदार म्हणून आपल्या विचारांकडे पाहणं हेच खरं अवेअरनेस आहे. एक्झॅक्टली. पण मग इथे एक प्रश्न उभा राहतो. कोणता? जर मन जहाजाचं शीड असेल आणि आपल्याला दिशा ठरवता येत असेल, तर आपण बऱ्याचदा चुकीच्या दिशेने का जातो? आपण जाणतेपणे स्वतःसाठी अडचणी का निर्माण करतो? यातूनच या विश्लेषणातल्या पुढच्या अत्यंत महत्वाच्या टप्प्यावर आपण येतो, आणि तो म्हणजे कर्माचा सिद्धांत. होय, बुद्धांची ही दुसरी मोठी शिकवण आहे. तुम्ही जे करता तेच तुमच्याकडे परत येतं. हा तो मूळ विचार आहे. बरोबर. चांगल्या कृतींचे परिणाम चांगले असतात आणि वाईट कृतींमुळे अडचणी निर्माण होतात. पण इथे हे समजून घेणं खूप गरजेचे आहे की हा सिद्धांत नेमकं काम कसं करतो. नेमकं तिथेच मला एक शंका येते. कसली शंका? कारण समाजात कर्म या शब्दाचा अर्थ असा घेतला जातो की जणू आकाशात कुठेतरी एक मोठी दैवी हिशोबाची वही ठेवलीये. हो ना, चित्रगुप्त बसलाय असं वाटतं लोकांना. हो, आणि तिथे आपल्या प्रत्येक चांगल्या वाईट कामाच्या नोंदी होत आहेत. पण मला असं वाटतं की हे खरं तर कॉज अँड इफेक्ट म्हणजेच कारण आणि परिणाम या साध्या लॉजिकवर आधारित नाहीये का? नक्कीच. यात कोणतीही जादू नाहीये. हा फक्त मानवी वर्तनाचा आणि त्याच्या परिणामांचा खेळ आहे. अगदी तंतोतंत. जर आपण याला मानवी मानसशास्त्र आणि सामाजिक वर्तनाच्या चौकटीत पाहिलं ना, तर कर्माचा सिद्धांत हा कोणताही गूढ किंवा जादुई प्रकार नाहीये. बरोबर. तो आपल्या रोजच्या कृतींचा थेट परिणाम आहे. समजा एखाद्या व्यक्तीची सतत रागाने किंवा चिडून बोलण्याची सवय आहे. साहजिकच आजूबाजूचे लोक त्या व्यक्तीपासून दुरावतील. जेव्हा त्या व्यक्तीला खरोखर मदतीची गरज असेल तेव्हा कोणीही पुढे येणार नाही. अगदी खरे. लोक म्हणतील जाऊ दे, याच्या नादाला कोण लागतं. एक्झॅक्टली. हे काही दुर्दैव नाहीये आणि यात कुठल्याही दैवी हस्तक्षेपाची गरज नाही. हा एक साधा कॉज अँड इफेक्ट आहे. बरोबर. आज पेरलेल्या वर्तनाचं फळ उद्या मिळतं, म्हणूनच कोणतीही कृती करण्यापूर्वी विचार करा, हे तत्व इथे लागू होतं. म्हणजे थोडक्यात सांगायचं तर कर्म म्हणजे आपण आज घेतलेले छोटे छोटे निर्णय जे उद्याचं आपलं वास्तव बनवतात. अगदी तसंच. पण तरीही आपण अनेकदा चुकीचे निर्णय घेतो. आपल्याला माहीत असतं की रागवण्याने नुकसान होणार आहे, ओव्हर थिंकिंगने स्ट्रेस वाढणार आहे, तरीही आपण तेच करतो. हो, माणसाचा स्वभावच तसा आहे. या कृतींमागे बऱ्याचदा काहीतरी मिळवण्याची किंवा गमावण्याची भीती असते. या वाचनातून समोर येणारा जो पुढचा मुद्दा आहे ना, तो याचाच वेध घेतो. आणि तो मुद्दा आहे डिटॅचमेंट, म्हणजेच अलिप्तता. बरोबर. आणि ह्या कदाचित बुद्धांच्या शिकवणीतील सर्वात जास्त गैरसमज झालेला शब्द असावा. हो, लोकांना वाटतं डिटॅचमेंट म्हणजे सगळं सोडून संन्यास घेणं. हो ना, पण त्यांच्या मते अटॅचमेंट म्हणजेच आसक्ती हे दुःखाचे सर्वात मोठे आणि मूळ कारण आहे. हां. जेव्हा एखाद्या गोष्टीकडून, व्यक्तीकडून किंवा एखाद्या विशिष्ट निकालाकडून आपण खूप जास्त अपेक्षा ठेवतो, तेव्हा त्या अपेक्षा पूर्ण न झाल्यास प्रचंड वेदना होतात. आणि तोच गैरसमज दूर करणं इथे आवश्यक आहे. या विश्लेषणात स्पष्ट केल्याप्रमाणे डिटॅचमेंट म्हणजे जगाकडे किंवा लोकांविषयी दुर्लक्ष करणं नव्हे. बरोबर. त्यांची वाईट वागणं किंवा सर्व सोडून जंगलात जाणं असा त्याचा अर्थ होत नाही. डिटॅचमेंट म्हणजे एक प्रकारचा समतोल राखणं होय. एक्झॅक्टली. समतोल हा शब्द खूप महत्वाचा आहे इथे. आजच्या आधुनिक जीवनात जिथे आपण सतत स्वतःची इतरांची तुलना करत असतो, तिथे याचा खूप मोठा उपयोग आहे. हे वाचताना मला एका उपमेची आठवण झाली. कोणती उपमा? डिटॅचमेंट म्हणजे हातावर एक छोटा पक्षी धरल्यासारखं वाटतं. अरे वा. जर त्या पक्षाला खूप घट्ट पकडलं, म्हणजेच खूप जास्त अटॅचमेंट ठेवली, तर तो गुदमरून मरेल. बरोबर.
आणि जर हात एकदमच सैल सोडला, म्हणजेच पूर्णपणे दुर्लक्ष केलं किंवा ॲपथी दाखवली, तर तो उडून जाईल. नक्कीच. खरा समतोल राखणं जिथे पक्षी सुरक्षितही राहील आणि त्याला स्वातंत्र्यही असेल, हेच खरं डिटॅचमेंट आहे. ही उपमा खरोखरच या संकल्पनेचा गाभा स्पष्ट करते. थँक्यू. तो पक्षी म्हणजेच आपले नातेसंबंध, आपली स्वप्न, आपला जॉब किंवा आपल्या अपेक्षा असू शकतात. हां. त्यांना घट्ट पकडून ठेवल्याने, हे असंच घडलं पाहिजे असा अट्टहास धरल्याने दुःखच पदरी पडतं. पण हे सांगायला जितकं सोपं आहे ना, तितका आचरणात आणायला कठीण आहे. हो, कारण प्रॅक्टिकली हे करणं खूप चॅलेंजिंग आहे. एक्झॅक्टली. कारण मानवी मेंदू मुळातच सुरक्षितेसाठी, गोष्टींना धरून ठेवण्यासाठी प्रोग्रॅम केलेला असतो. हे सोडून देणं मेंदूनं धोक्यासारखं वाटतं. बरोबर. त्यामुळेच हा समतोल काही एका दिवसात शिकण्याची गोष्ट नाही. असा समतोल साधण्यासाठी मनाला एका अत्यंत विशिष्ट प्रशिक्षणाची गरज असते. आपलं मन सतत भूतकाळाच्या चुकांमध्ये किंवा भविष्यकाळाच्या चिंतेत भरकटत असतं. त्याला वर्तमान काळात आणि समतोलात आणण्यासाठी एका प्रभावी साधनाची गरज असते. आणि तोच आपला पुढचा आणि सर्वात व्यावहारिक मुद्दा ठरतो. अगदी बरोबर. हा समतोल कसा साधायचा? या धावपळीच्या आयुष्यात जिथे प्रत्येक सेकंदाला काहीतरी नवीन घडत असतं, तिथे मनाला शांत कसं ठेवायचं? याचं उत्तर बुद्धांच्या 4थ्या शिकवणीत मिळतं. आणि ती शिकवण म्हणजे ध्यान किंवा मेडिटेशन. या नोंदीनुसार मेडिटेशन हे आपल्या मनाचं रिसेट बटन आहे. होय. आणि याचा व्यावहारिक उपयोग खूपच सोपा आणि स्पष्ट सांगितला आहे. म्हणजे कसा? रोज फक्त 10 मिनिटे ध्यान केल्यास स्ट्रेस लक्षणीयरित्या कमी होतो आणि कामावरील फोकस वाढतो. आजच्या गतिमान जीवनात तणाव कमी करण्याचा हा सर्वात प्रभावी मार्ग मानला जातो. पण इथे माझा एक प्रामाणिक प्रश्न आहे. विचार ना. आजच्या या धकाधकीच्या जीवनात, जिथे दिवसभर डोक्यात हजारो विचार, ऑफिसचे डेडलाईन्स, ट्रॅफिकचा राग, घरच्या जबाबदाऱ्या, असा सगळा गोंधळ असतो. हो, ते तर आहेच. इथे खरंच फक्त 10 मिनिटांचा ध्यान हा एवढा मोठा गोंधळ दूर करण्यासाठी पुरेसा आहे का? 10 मिनिटात असं काय बदलणार आहे? हा संशय अगदी स्वाभाविक आहे. बऱ्याच जणांना वाटतं की ध्यानाचे फायदे मिळवण्यासाठी तासनतास डोळे मिटून बसावं लागतं. हो, हिमालयात गेल्यासारखं. हो ना. पण याला आपण अशा प्रकारे समजून घेऊ शकतो, जसा आपला रोजच्या वापरातला मोबाईल फोन असतो. दिवसभरात अनेक ॲप्स उघडले जातात, इंटरनेट वापरलं जातं, त्यामुळे फोनची मेमरी भरते आणि तो स्लो होतो किंवा हँग होऊ लागतो. बरोबर. माझा फोन तर रोजच हँग होतो. मग अशा वेळी आपण काय करतो? आपण फोन रिस्टार्ट करतो. हो, रिस्टार्ट केल्यावर तो परत सुरळीत चालतो. एक्झॅक्टली. फोन रिस्टार्ट व्हायला फक्त काही सेकंद लागतात, पण त्या प्रक्रियेमुळे बॅकग्राऊंडला चालणारे सगळे अनावश्यक ॲप्स बंद होतात. कॅश मेमरी क्लिअर होते आणि फोन पुन्हा वेगाने चालू लागतो. अच्छा, म्हणजे मेडिटेशन पण असंच काहीसं काम करतं का? अगदी असंच. आपलं मनही असंच काम करतं. दिवसभरातल्या हजारो विचारांमुळे आणि माहितीच्या ओव्हरलोडमुळे मनाची एक प्रकारची कॅश मेमरी भरून जाते. हे 10 मिनिटांचे ध्यान म्हणजे दुसरं तिसरं काही नसून मनाला दिलेला तो रिस्टार्ट आहे. क्या बात है. ते दिवसभराचा मनातला तो वैचारिक कचरा साफ करतं आणि तणावाची ती साखळी तोडून मनाला पुन्हा वर्तमान काळात आणतं. फोन रिस्टार्ट करण्याचा विचार खूपच चपखल आहे. हो ना. म्हणजे 10 मिनिटं ही फक्त वेळेची गुंतवणूक नसून ती मनाची ती साखळी तोडण्याची आणि स्वतःला पुन्हा अलाइंड करण्याची गरज आहे. अगदी बरोबर. आजच्या या संपूर्ण विश्लेषणातून आपण काही अत्यंत महत्त्वाचे निष्कर्ष काढू शकतो. बुद्धांच्या या सर्व शिकवणींचा, मग ते मनावरचं लक्ष असो, कर्माचा सिद्धांत असो, डिटॅचमेंटचा समतोल असो किंवा ध्यानाचं रिसेट बटन असो, या सर्वांचा सारांश पाहिला तर एक गोष्ट अगदी स्पष्टपणे समोर येते. आपलं सुख कोणत्याही बाह्य परिस्थितीवर अवलंबून नाहीये. ते आतून सुरू होतं आणि आतच संपतं. हे अगदी खरं आहे. जर त्या मनाच्या जहाजाच्या शिडावर योग्य लक्ष ठेवलं, प्रत्येक कृतीमागचा कॉज अँड इफेक्ट समजून घेतला, बरोबर, आसक्ती आणि दुर्लक्ष यामधला तो पक्षासारखा समतोल साधला आणि ध्यानाच्या मदतीने मनाला रोज रिसेट करत राहिलो, तर या धकाधकीच्या जीवनातही नक्कीच शांतता मिळवता येते. नक्कीच. या नोंदींच्या शेवटी एक खूपच विचार करायला लावणारा मुद्दा उपस्थित केलाय. आजच्या काळात आपली सर्वात मोठी समस्या कोणती आहे? स्ट्रेस, अँगर की ओव्हर थिंकिंग? याचं उत्तर बाहेरच्या जगात नाही, तर स्वतःच्याच आत डोकावून शोधायला हवं. आणि या सगळ्या चर्चेतून एक अत्यंत महत्त्वाचा अर्थ निष्पन्न होतो. आज आपण पाहिलं की मनच सर्वस्व आहे आणि नकारात्मक विचारांमुळे, अवाजवी अपेक्षांमुळे दुःख निर्माण होतं.
बरोबर. पण जर आंतरिक शांतता पूर्णपणे मनावरच अवलंबून असेल आणि ती बाहेरच्या कोणत्याही गोष्टीवर अवलंबून नसेल, तर मग प्रश्न असा उरतो की जेव्हा जेव्हा तणाव किंवा राग जाणवतो तेव्हा ती खरोखर परिस्थितीची चूक असते की तो तणाव कवटाळून बसण्याची ती आपलीच एक नकळत केलेली निवड असते. हा खूपच डीप विचार आहे. हो ना, आपण स्वतःच त्या नकारात्मकतेला घट्ट पकडून ठेवलेलं नसतो का? या एका विचारावर नक्कीच मंथन व्हायला हवा. पुढच्या वेळी जेव्हा स्ट्रेस येईल तेव्हा हा प्रश्न स्वतःला नक्की विचारून बघा.